मोमोज किती जरी चांगले बनवले पण चटणी चटपटीत आणि झणझणीत नसेल ना तर मोमोज खाण्याची मजाच येत नाही. तर आज आपण हॉटेल किंवा गाड्यावर मिळते ना तशीच झणझणीत मोमोची चटणी करणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं, एक पॅन घ्यायचं, छान लाल बुंद पिकलेली टोमॅटो, 2-3 सुकी मिरची घालायची, त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ घालून साधारण हे सगळं 15 ते 20 मिनटं आपल्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे. आपण बॉईल करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घालून घ्यायची, टोमॅटोच्या वरची साल काढून घ्यायची, त्याच्यानंतर मिरची आणि लसूणसुद्धा घालून घ्यायचं आणि चटपटीत चवीसाठी 1 चमचा इथे मी साखर घातलेला आहे. तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल. त्याच्यानंतर 1 चमचा पिझ्झा सीझनिंग आणि भरपूर असा कोथिंबीर घालून घ्यायचा. जर तुम्हाला अजून तिखट खायला आवडत असेल तर लाल तिखट घालून घेतलं तरी देखील चालेल. आणि मस्त अशी बघा आपली मोमोची चटणी तयार झालेली आहे. गरमागरम मोमोज आणि ही चटणी मस्त एन्जॉय करायचा आणि तुम्हीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने अशी मोमोची चटणी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा.